तर मंडई आम्ही असेच फिरत फिरत आता इकडे इलेलो. इकडे मागे जो काल तरव पेरलो ना तिथे पाखरं वगैरे येतात, तर ती बघूसाठी इलेलो खात आहेत की नाही ती. हो ना क्रिया. हां, तर ती बघूसाठी इलेलो. तर आमच्या इथे घराच्या बाजूकच इथे काजूची झाडं वगैरे असत ना, तर काजूच्या झाडांच्या काय होतं पावसाळ्यामध्ये ना तिथे काजूची आपण ओले काजू खातो, जी ज्याका फका बोलतात, आणि त्यानंतर ते सुकल्यावर आपण भाजून पण घर खातो ते. आणि पावसाळ्यामध्ये काजूच्या झाडाच्या खाली म्हणजे जे बिये वगैरे पडलेले असतात ना ते एक ओलं काजू म्हणजे डाळपा बोलतात ते काय, ती डाळपा येतात. तर मी तुमका ती दाखवते डाळपा कशी असतात ती काजूची, आणि खाऊक पण मस्त वाटतं टेस्ट. भाजी वगैरे करून तुम्ही खाऊ शकतास. तर हे बघा मी आणि क्रियांशी लविते काजूच्या झाडाखाली. तर मी तुमका दाखवतो इथे काजूची झाडा खाली डाळपा वगैरे कशी असतात ती. जास्त अजून इली नसतली, पण काय काय जे बिया पडले आहेत ना त्यांची ही रोपं इली आहेत. ही बघा, ही रोपं काजूची इली आहेत. इकडे पण इली आहेत ही बघा, आणि त्यांकाच डाळपा येतात. बघूया डाळपा कुठे आहेत काय. हां, ही बघा. तर ही जी आहेत ना ती डाळपा आहेत काजूची, आणि ही तुम्ही काढून ना अशी मोडून या पण म्हणजे ही काजूची रोपं आहेत ना त्याच्याच वर येतं ती डाळपा. ही मोडून आपण ना खाऊ शकतो. आता आपण मोडली, आता आपण खाऊन बघूया कशी वाटत. जर का कसं आहे इकडे बघ. अरे वा, मस्त आहे. तर हे का बोलतात काजूची डाळपा. ही काजूची डाळपा तुम्ही भाजी वगैरे भाजीमध्ये घालून वगैरे बटाटी वगैरे घालून तुम्ही भाजी करून खाऊ शकता. तर बघा